महापुरुषांच्या अवमान प्रकरणी उदयनराजे भोसले आक्रमक बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी। 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आवश्यक, राजनची भूमिका। अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी। अनिल परवांच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आक्रमक तर महिला सुरक्षेबाबत विरोधकांचं आंदोलन, माफीची मागणी। राज्यात गेल्या 10 वर्षात सर्वाधिक परकीय गुंतवणूक गेल्या 9 महिन्यात। मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या आधी एफडीआयचे आकडे जाहीर। दुर्गम भागात राहणाऱ्या आदिम जातींसाठी राज्य सरकार पंतप्रधान जनवन योजना राबवणार। कातकरी, कोरकू, कोलाम समाजासाठी 14 योजना। उपमुख्यमंत्री शिंदेंना मुख्यमंत्री फडणवीसांचा आणखी एक धक्का। नीती आयोगाच्या धर्तीवरील मित्रा उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची उचल मागणी। अजय अशर शिंदेंचं खास विकासक मित्र। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। 100 सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा। बीडच्या सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल होऊन 24 तास उलटल्यानंतरही अटक नाही। अमानुष मारहाणीचे 2 व्हिडिओ समोर, तर आर्थिक फसवणुकीच्याही तक्रारी। शरीर संबंधास नकार दिलेल्या महिलेवर तरुणाचे 19 वार। महिलेला 280 टाके। टाक्यांच्या दौऱ्याचा खर्च 22,000। संभाजीनगरमध्ये महिलेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांकडून मध्यरात्री पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन। विना परवानगी ड्रोन आणि फटाक्यांची आतषबाजी। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाईची मागणी। रायगडमधील पेणच्या नाळे उंबरवाडी गावात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी कृत्य। एका जिवंत माणसाला सफेद कपड्यात बांधून स्मशानाभोवती फिरवलं। 2 आरोपी अटकेत, 1 जण मात्र फरार। बदलापुरात गर्दीमुळे महिला प्रवासी लोकलमधून पडून गंभीर जखमी। कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडला अपघात।